धडपडली एक राणी घाबरली. अरे बापरे, कुठे धडपडलीस? मला दररोज सांगते की धडपडू नकोस आणि आज तू धडपडलीस. शेवटी तुम्ही सुद्धा डिव्हिनच्याच शिष्य आहात. पण आजची त्यांची अवस्था बघून सुद्धा जर तुमचे डोळे उघडत नसतील तर तुमचं बंड चिरडायला आम्हाला वेळ लागणार नाही. आता काय झालं रडायला? मी आली आहे ना, मी लावते मला. खूप दुखतं का ग? ए, उगाच खोटं खोटं हसू नकोस हा. आता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तुम्ही इतक्या मायेनं मलम लावताय. जादू आहे तुमच्या हातात. बस उगाच खोटं बोल नकोस. आम्ही तुमच्याशी कधी खोटं बोललोय? नाही ना. मग खरं खरं सांग, कुठे धडपडलीस? तेवढं मात्र विचारू नका. वाटलंच मला तू असं बोलणार नाही म्हणून. बनूताई, आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही देता येत. आणि तुम्ही इतके प्रश्न विचारता, एका मागून एक प्रश्न विचारता, की आम्हालाच प्रश्न पडतो नेमकं तुमच्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. मला काही माहित नाही. मी एक प्रश्न विचारू का? विचार. गोष्टीतल्या पुस्तकातली राणी नेहमी हसत असते, पण ही राणी का नाही हसत? बोल ना राणी. बनताई, एक आटपाट नगर होतं. अशा ज्या गोष्टी असतात ना, आणि त्या गोष्टीतली जी राणी असते ना, ती नेहमी हसत असते. कारण ती गोष्टीतली असते, नेहमी आनंदात असते. तो गोष्टीतला राजा तिच्यावर खूप प्रेम करत असतो. पण मी गोष्टीतली राणी नाहीये ना बाळ. मी गोष्टीतली राणी नाहीये. आणि हा राजा तर. तू त्याच्याबद्दल काय सांगू नकोस. तो मला आवडत नाही. तू आवडतेस. तूही मला खूप आवडतेस. एवढ्या तातडीने बोलवण्याचं काही विशेष कारण? काही विशेष कारण असले बिगर आम्ही तुम्हाला कधी बोलवतो का? हा? एक खुशखबरी सांगायची आहे. फोनवर सांगितली असती, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला बी बघायचा होता. बोला, काय खुशखबर आहे? आम्हाला ठाव आहे, त्या स्टे ऑर्डर पायी तुम्हाला लई त्रास होत होता. हा, पर आता त्या त्रासातून तुमची सुटका झालीच म्हणून समजा. काय म्हणताय? ते ऑर्डर रद्द झाली? रणवीर राजे, लई दिवसांनी तुम्हाला आम्ही एवढं खुश पाहिलं बघा. कर का खोटं? आ? खरंच आम्ही आज खूप खुश आहोत. बोला, काय हवंय तुम्हाला? तुम्ही असं बोलला नसता तरी बी आम्ही काहीतरी मागणारच होतो. बोला, काय हवंय? आठवले? तुमची फक्त एक सही हवी होती. सही? कशासाठी? घाबरू नका. अहो, एवढे मोठे राजे तुम्ही, शहरात मोठा मॉल बांधताय. मग मिर्झापूरच्या खेड्यात आमच्या ऑफिससाठी थोडा जमिनीचा तुकडा दिला तर तुमची जमीन कमी होणार नाही काय? रणवीर, आमच्यावर विश्वास नाही, लई विचार करताय म्हणून म्हणते. हा, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. झालं तर मग. कसं आहे रणवीर, आम्ही फक्त पक्षाचा नाही, तुमच्या बी भल्याचाच विचार करतोय. हा, कारकर्ते जमवायचे म्हणजे त्यांच्या डोक्यावर छपराची आणि खेळाया कॅरम बोर्डची व्यवस्था आपल्यालाच करायला हवी. कसं? बरं, तर आम्हाला तर निघालं. येळात येळ कडून आलात. धन्यवाद.
आठवले, ही आमची दुपती गाय हाय. मकरन, असं डोक्यात राग धरून वागलास ना तर काहीच होणार नाही. अर्थात हे मी तुला सांगायची गरज नाहीये. माणसानं किती संयमी असावं याचं उदाहरण देताना आम्ही तुझं नाव सांगत असतो. काकू, अगं आज बस संयम पाळत आलो म्हणूनच आजचा दिवस बघायला लागतोय ना. काका शांत हो. अगं आजपर्यंत मी शांतच होतो देऊ. काय झालं? अभिलाषाचं अनुकरण करत श्रावणी माझ्यापासून दूर गेली आणि माझा मुलगा अमोल, माझी इच्छा असूनही त्याला माझ्या जवळ येऊ दिलं जात नाही. आता तूच सांग ना देव, एक बाप म्हणून यापेक्षा आणखीन दुर्दैव काय असू शकतं? असं काय म्हणतोयस रे? या घरावर एका मागोमाग एक एक संकट कोसळत आहेत. अशा वेळी तुला धीरानं नको वागायला. अभिलाषाचा स्वभाव तुला माहित आहे. मग तिच्याशी भांडण करण्यापेक्षा तू संयमानं वाग. सगळं ठीक होईल बघ. नाही काकू, नाही. मी अभिलाषाला माफ करावं म्हणून तो कितीही कारण दिलीस ना, तरी आता माझ्या निर्णयात नाही बदल होणार. हे बघ काका, ह्या सगळ्या प्रकाराला फक्त काकूच जबाबदार आहे असं नाही. तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार कर ना. चुका सगळ्यांकडनंच होतात. काकूकडनंही चूक झाली, पण आज तिला तिच्या कृत्याचा नक्की पश्चाताप होत असेल. तेव्हा आजवर कुठल्या गोष्टीचा तिला पश्चाताप झालेला पाहिलंस तू? तरीही काका, तिला सुधारण्याची तू एक संधी तिला द्यायला हवीस. काका, तूच म्हणतोस ना, एखाद्याला इतकंही वाईट वागवू नये की त्याला पुन्हा उभं राहण्याची संधीच मिळणार नाही. देव, अर्जुनचा फोन आलाय, त्याला तुझ्याशी बोलायचंय. फोन चालू आहे, चल पटकन. मी आलेच. काकू, हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं? बोल अर्जुन. हो, दॅट्स ग्रेट न्यूज. कुठे आहेत आत्ता ते दोघं? अच्छा, ठीक आहे. हो, येते मी तुझ्या बरोबर. बरं अर्जुन, कुठे पिकअप करशील मला? ओके, हो, 5 मिनिटात तिथे पोचते मी. या, बाय. काय झालं देव? साक्षी, असं समज की दादू आता निर्दोष सुटणार आहे. पण अर्जुन म्हणाला काय? अर्जुन, चल सांगते. देऊ का काय? कुठे घेऊन चाललीस तू मला? सांगशील का? देऊ काय? सांगते. हे बघ, खूप महत्वाची न्यूज आहे, पण तू सोडून दुसऱ्या कुणालाही हे कळता कामा नाही, ठीक आहे? स्पेशली काकूला. सांग ना, न्यूज काय? सांगते. त्या 2 गुंडांचा पत्ता अर्जुनला कळलाय. तो तिथेच चाललाय आणि मी सुद्धा त्याच्याबरोबर चालली आहे. मी पण इथे तुझ्या बरोबर. नाही, तू इथेच थांब. मला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर अर्जुनच्या मोबाईलवर फोन कर, ठीक आहे? चल. देवयानी, काय झालं? देवयानी, ते 2 गुंड कुठे त्याची पक्की खबर मला मिळाली. हे बघ, मला असं वाटतं की त्यांना पकडण्यासाठी आपण इन्स्पेक्टर रणशिंगेंची मदत घ्यायला पाहिजे. नाही, ते रणशिंगेसाठी जास्त प्रॉब्लेमॅटिक होईल. देवयानी, मला त्यांना अटक करण्यापेक्षा त्यांच्याकडनं खरं काढून घेणं जास्त कठीण वाटतंय. आणि त्याहीपेक्षा कठीण म्हणजे त्यांनी राजे शिर्केंच्या विरोधात कोर्टात साक्ष देणं. मला ना अर्जुन वेगळीच भीती वाटते. अरे शेवटी ती राजे शिर्क्यांचीच माणसं आहेत. राजे शिर्क्यांना जर कळलं की आपण त्यांचा पाठलाग करतोय तर ते त्यांचा कायमचा बंदोबस्त सुद्धा करतील. क्वाईट पॉसिबल. पण आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे? ठीक आहे. देवयानी, आणि का कुणास ठाऊक, मला असं खूप वाटतं की यावेळी आपल्याला यश नक्की मिळेल. चल बस लवकर. का रे, किती शोधायचं तुम्हाला? होतात कुठे?
एक बाहेरगावची सुपारी घेतली होती साहेब. काल रात्रीच मी परत आलो ते काम वाजवून. इथे राजेश शिर्केंच्या प्रश्नानं उत्तर देताना माझ्या तोंडाला फेस आलाय. पण तुम्ही खुशाल हिंडा, पण मोबाईलही बंद ठेवा. सुपारी वाजवल्याच्या नंतर सिम कार्ड काढून फेकून देणं आमचं काम आहे साहेब. समजलं? बरे साहेब, आमच्या पैशाचं काय झालं साहेब? तेवढं बरोबर कळतं. वरती 25 एक्स्ट्रा आहेत. हे कसे करता साहेब? गायब होण्यासाठी. याच्याला सोडित ना. हे पैसे घ्यायचे आणि इथून गायब व्हायचं. पुढची सूचना मिळेपर्यंत कोणाच्याही नजरेस पडायचं नाही. आणि जर नजरेस पडलात या जगातनं कायमचे गायब व्हाल. काय झालं? आतमध्ये कुणीच नाहीये. अर्जुन, ती दोघं इथेच आहेत ही खबर तर पक्की होती ना? देवानी मला मिळालेली खबर नेहमीच पक्की असते. कदाचित आपल्याला यायला उशीर झाला असावा. किंवा कदाचित आपण इथे येणार आहोत ह्याची त्यांना आधीच कल्पना आली असेल. शक्यता आहे. चल जाऊया. ठेव तुझ्याकडे. थँक्यू सर. एक मिनिट इकडे. मला सांग, जाडा पाक्या आणि तोत्र्या सलीमला ओळखतोस का? ओळखतो ना साहेब, रोज माझ्याकडनं चहा घेतात. आत्ता कुठे असतील ते? माहीत नाही सर. हां, एक टकला माणूस आला होता. जाम खडूस होता तो टकला. त्याच्याबरोबर तिला बोलत होती. परत कुठे गेलं ते माहिती नाही साहेब. जाऊ साहेब? चा. आता कुठे शोधायचं त्यांना? देवनी, ते दोघं जण जर अंडरग्राऊंड झाले असतील ना तर माझ्यासाठी त्यांना शोधणं खूप सोपं आहे. पण अशा आरोपींना गर्दीत शोधणं जाम कठीण असतं. त्या राजेश शिर्केने त्या दोघांना कुठेही लपवून ठेवलं असलं ना तर मी त्यांना शोधून काढणार. तू काळजी करू नकोस. तुम्ही अजूनही माझ्यावर नाराज आहात? असणारच. माझ्या हातून एवढ्या चुका घडल्यात की तुमचं नाराज होणं स्वाभाविकच आहे. खरंच मी एवढी वाईट आहे का हो? तुमच्या दृष्टीने मी स्वार्थी, स्वतःच्याच मुलांचा विचार करणारी असे नाही. पण तुम्ही सगळ्यांनी जो आरोप माझ्यावर केलाय तशी मी कधीच नव्हते. आज देवयानी मला एवढं बोलली, मी गप्प होते. का? कारण ती जे काही बोलली ते तिचं तिलाच कळत नव्हतं. तुम्हालाही तसंच वाटतं? नवरा म्हणून तुमचाही माझ्यावर विश्वास नाही? काहीतरी घडतं तेव्हाच कोणीतरी बोलतं. मी गेले होते राजेश शिर्केंकडे, मी नाकारत नाही. पण त्याचं कारण वेगळं होतं. माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्यावर विश्वास ठेवावा असं आजवर तू कधी वागलेस? हवं तर अमोलची शपथ घेऊन सांगते. नाही नाही नाही, त्याची काहीच गरज नाहीये. म्हणजे मी अमोलची खोटी शपथ घेईन असं वाटतं तुम्हाला? अभिलाषा, तू आजपर्यंत कधी विचार केलायस की मला काय वाटेल याचा? मग आताही करू नकोस. फक्त एकच सांगून ठेवतोय, तुझ्या अशा वागण्यामुळे माझ्या बाबांना जर का त्रास झाला तर माझ्यासारखा वाईट
दुसरा कोणीही नसेल. राजे, विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही त्या लोकांशी प्रत्यक्ष भेटून बोललोय. त्यांना सांगितलंय की तुम्हाला ही जगण्याची एकच संधी आहे. जर तुम्हाला जगायचं असेल तर तुमचा चेहरा लोकांसमोर येता कामा नये. मणी, गाफील राहू नका. आम्ही तुम्हाला यापूर्वीच सांगितलं, आमचा माणसांवर विश्वास नाही. पैशांसाठी माणसं काही करू शकतात, त्या अभिलाषा देशमुख सारखं. राजे, अभिलाषा असं वागू शकतात कारण त्यांना अजून मृत्यूचं भय नाहीये, त्याची कल्पना नाहीये त्यांना. पण त्या दोघांचं तसं नाहीये. क्या बात है मणी, क्या बात है. गुड जॉब डन. आता आम्हाला त्या शाळेच्या जागी मॉल बांधण्यापासून कोणी थांबू शकत नाही भैयासाहेब. गुड जॉब डन. मी त्यांना धमकी दिली आहे राजे, ते लोकांसमोर येणार नाहीत. आणि मला खात्री आहे की स्वतःचा चेहराही आरशामध्ये पाहण्याचं धाडस करणार नाही. बिचारी देवयानी ते स्केच हातात घेऊन त्या दोघांचा शोध घेत गावभर फिरत असेल. हा? तिला बिचारी म्हणू नका. कुठल्याही बेसावत क्षणी ती आपल्याला महागात पडू शकते. शक्य तेवढ्या लवकर तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम चालू करा. कसं शक्य आहे भैयासाहेब? कसं शक्य आहे? शाळेच्या इमारतीवर अजूनही स्टे ऑर्डर आहे भैयासाहेब. आमचे हात बांधलेले आहेत. आता हात मोकळे करण्याची वेळ आली आहे. आम्ही त्या संदर्भात मंगलाताईंना भेटून आलेलो आहोत. यावेळेसही त्यांनी नेहमीसारखं आश्वासन दिलं की? आश्वासन नाही, विश्वास दिलाय. येत्या काही दिवसातच स्टे ऑर्डर उठवण्यात येईल. देव, तुम्ही तिथे पोहोचला तेव्हा कोण कोण होतं? कुणीच नव्हतं. कदाचित ना आम्हाला तिथे पोहोचायला उशीर झाला असेल. अरे पण मग आपण आता त्या माणसांना शोधणार आहोत कसं? काका, अर्जुन म्हणत होता. बोल अर्जुन. एक खुशखबर सांगायची आहे. काय झालं? अगं, जाडा पक्या आणि तोत्रा सलीम यांना रणशिंगीने स्वतः अटक करून एका अज्ञात ठिकाणी ठेवलंय. काय सांगतोस? हो, आणि एवढंच नाही तर त्यांच्यापैकीच एकाने राजेश शिर्केंच्या सांगण्यावरून शाळेत स्फोट घडवल्याची कबुली दिली आहे. दॅट्स ग्रेट. आता DV सरांची सुटका करण्यापासून आपल्याला कोणी नाही थांबवू शकणार. बरं देवयानी, मी आता इन्स्पेक्टर रणशिंगेकडे जातोय. तुला पुढच्या अपडेट्स मी कळवीनच. ओके, बाय. बाय. काय झालं? ते गुंड सापडलेत. काय सांगतेस काय? अजून काय म्हणाला अर्जुन? हॅलो. हॅलो, श्रावणीची मम्मा बोलते. हा बोला, काय इन्फॉर्मेशन आहे? विक्रमादित्य, एक वाईट बातमी आहे. सांगा, आमची ऐकण्याची तयारी आहे. शाळेच्या इमारतीमध्ये ज्या दोघांनी बॉम्बस्फोट घडवला त्यांना इन्स्पेक्टर अर्जुनने पकडलंय. काय? हो, आणि महत्वाचं म्हणजे हा बॉम्बस्फोट त्यांनी तुमच्या सांगण्यावरनं घडवला असंही कबूल केलंय. मी हे सगळं तुम्हाला सांगतेय, पण लक्षात ठेवा, हे कुणालाही कळता कामा नये. हे मी तुम्हाला सांगितलंय, नाहीतर काय होईल की आमच्या घरातले. हॅलो हॅलो हॅलो